स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे महापालिकेने नवीन प्रारूप विकास आराखडा तयार केला आहे. हा विकास आराखडा विशेष हेतू समोर ठेवून करण्यात आला असल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा कोकण प्रभारी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली हजारो कळवेकर एकवटले होते. या विकास आराखड्याला विरोध करण्यासाठी कळवा नाका येथे नागरिकांनी जोरदार शक्ती विरोध केले. ठाणे महानगरपालिकेने नवीन विकास आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार संपूर्ण कळवा खारेगाव उद्ध्वस्त होणार आहे. आराखडे मंजूर असलेल्या सोसायट्यांमधून आवाढव्य रस्ते तयार करून 350 ते 400 इमारतींवर गदा येणार आहे. त्यामुळे 45,000 रहिवासी बेघर होणार आहेत. त्या विरोधात जन आंदोलन उभारण्यात येणार असून त्या अनुषंगाने कळवेकरांनी कळवा नाका येथे एकत्र येत नव्या विकास आराखड्याविरोधात रणशिंग फुंकले. यावेळी प्रारूप विकास आराखड्यात कळवा खारेगाव भागातील तब्बल 400च्या आसपास इमारती बाधित होणार आहेत. गावठाण भागही उद्ध्वस्त होणार आहे. कळवा खाडी पुलापुढील भाग असलेल्या 3 इमारती या पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन येथील रहिवासी बेघर होणार आहेत. साधारणपणे 45,000च्या आसपास कुटुंबे थेट रस्त्यावर येणार आहेत. येथील मंदिरे मैदाने बाधित होत असल्याचेही डॉक्टर आव्हाड यांनी सांगितले. कळवा खारेगाव येथील रहिवाशांना मारून असा विकास होणार असेल तर त्याचा आमचा विरोध आहे. त्यामुळे अशा विकास प्रस्तावाच्या विरोधात आता सर्व पक्ष एकत्र येऊन आंदोलन उभे केले जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. मागील अधिवेशनात मुख्यमंत्र्यांकडून या DP प्लॅनबाबत आश्वासन दिले होते. उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात आपण याबाबत सरकारला जाब विचारणार आहे असेही आव्हाड यांनी सांगितले. 2.5 वर्षाची कारकीर्द म्हणजे सर्वसामान्य माणसांच्या जीवनामध्ये आनंद देणारे विकास पर्व आहे. 2.5 वर्ष दिवस रात्र काम करून सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणले. या कामाची पोचपावती म्हणून राज्यभरातून लोक शिवसेनेत येत आहेत. आता कितीही संकटे आली तरी शिवसेनेला कोणी रोखू शकत नाही असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. एकनाथ पर्व या सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. शिवसेनेकडून ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा 2.5 वर्षाचा कार्यकर्तृत्वाचा लेखाजोखा एकनाथ पर्व या सांस्कृतिक कार्यक्रमातून मांडण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की एक सामान्य कार्यकर्ता असलेल्या एकनाथ शिंदेला महाराष्ट्रात एवढं मोठं पद मिळालं, मान सन्मान मिळाला, पण काही विघ्न संतोषी लोकांना हे पचलं नाही. त्यांना ध्यानीमनी एकनाथ शिंदेची आठवण येते असा टोला त्यांनी उभाटाला लगावला. एकनाथ शिंदे 4 भिंतीत रमणार नाही तर लोकांच्या सेवेत रमणार आहे. किती टीका केली तरी यापुढे काम करत राहणार असे शिंदे म्हणाले. कोविड होता तेव्हा काही जण घरात हात धुत बसले होते. आपण मात्र जीवाची पर्वा न करता PPE किट घालून रुग्णांना धीर देण्याचे काम केले. 2.5 वर्षातील कामाची नोंद महाराष्ट्रातील जनतेने घेतली असे ते म्हणाले. ठाण्यात आपण वाढलो. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या सानिध्यात कार्यकर्ता म्हणून घडलो. आता ठाणे बदलते. अनेक मोठे प्रकल्प ठाण्यात साकारले जात आहेत. ठाण्याचे माझ्यावर आणि माझे ठाणेकरांवर प्रेम कायम आहे अशी भावना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. ठाकरे गटाकडून ठाण्यात आयोजित मेळाव्यापूर्वी संजय राऊत यांनी टेंबी नाक्यावरील दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या अर्ध पुतळ्याला अभिवादन केले. तर काही क्षणातच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तेथे पोहोचले आणि त्यांनी अपवित्र हातांचा स्पर्श पुतळ्याला झाल्याचा आरोप करत पुतळ्याला दुधाने अभिषेक केला. यावेळी दोन्हीकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढे आणायचा टळला. ठाकरे गटाच्या वतीने ठाण्याच्या NKT महाविद्यालयात रविवारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पक्षाचे नेते संजय राऊत, विनायक राऊत, चंद्रकांत खैरे, माजी खासदार राजन विचारे आदी नेते उपस्थित होते. मेळावा सुरू होण्यापूर्वी संजय राऊत हे टेंबी नाका परिसरातील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना अभिवादन येथे टेंबी नाका परिसरातील शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांना अभिवादन करण्यासाठी गेले होते. यावेळी संजय राऊत यांनी आनंद दिघे यांना अभिवादन करून त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर सर्व नेते तेथून निघून गेले. मात्र याची माहिती शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच शहर प्रमुख हेमंत पवार, माजी नगरसेवक सुधीर कोकाटे, महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. संजय राऊत यांनी अर्पण केलेला हार काढून त्या ठिकाणी आनंद दिघे यांच्या पुतळ्याला दुधाने अभिषेक करण्यात आला. संजय राऊत यांचा आनंद दिघे यांच्या पुतळ्याला स्पर्श झाल्याचा आरोप करत दुधाचा अभिषेक करण्यात आला. टेंबी नाक्यावर तोपर्यंत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांना एकत्र येऊ न दिल्याने पुढील अनंत टळला.
महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲप वरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. सुपरमॅक्स ब्लेडचे उत्पादन करणाऱ्या ठाण्यातील विद्युत मेटॅलिक्स कंपनी 3 वर्षापासून बंद असून या कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून तीव्र निदर्शने करत काल ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करण्यात आले. शेकडो संतप्त कर्मचाऱ्यांनी कुटुंबियासह ठिय्या मांडला. सुमारे 1,500 कामगारांना व्यवस्थापनाने मासिक वेतनही न दिल्याचा आरोप करत या कर्मचाऱ्यांनी भविष्यात आंदोलन अधिकच तीव्र करण्याचा इशारा दिलाय. ठाण्यातील 3 नाका येथे 1949 पासून सुपरमॅक्स ही ब्लेड उत्पादन करणारी कंपनी आहे. जुलै 2022 पासून आम्हाला पगार न मिळाल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांनी केला आहे. सुपरमॅक्स कंपनीचा हा वाद कामगार न्यायालयात पोहोचलाय. मात्र या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना त्यांची थकीत देणी न मिळाल्याने कामगारांचे आंदोलन सुरू आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नी तात्काळ तोडगा काढावा अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली. तसेच कंपनीचे अधिकारीही समोर येत नाहीत. त्यामुळे भविष्यात आंदोलन उग्र रूप धारण करेल असा इशारा कर्मचाऱ्यांनी दिलाय. 8 महिन्यापूर्वी या कंपनीच्या कामगारांनी शिंदे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना अशाच पद्धतीने त्यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन केले होते. मात्र त्यावेळी आंदोलकांची समजूत काढण्यात आली होती. अद्याप त्यांना थकीत देणी न मिळाल्याने कामगारांनी कुटुंबियासह पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपसले. यावेळी कामगारांना न्याय द्या अशा आशयाचे बॅनर हातात घेऊन शिंदे यांच्या घरासमोर आंदोलकांनी ठिय्या देत घोषणा दिल्या. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अंमली पदार्थांच्या गुन्ह्यात सहभाग आढळून आला तर त्याला बडतर्फ केले जाईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. ठाणे शहरात आयोजित केलेल्या 35व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी राज्यातील गुन्हे आणि कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी रेमंड गेस्ट हाऊसमधील कम्युनिटी हॉलमध्ये राज्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, गृहराज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, मुख्य सचिव सुजाता सैनी, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इक्बाल सिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्यासह इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पुणे येथील तरुणीवर लैंगिक अत्याचार प्रकरण, महिला सुरक्षा, बीड येथील सरपंचाची हत्या, राज्यातील ढासळलेली कायदा सुव्यवस्थेचे प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष बैठक पार पडली आणि त्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या. या बैठकीनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती दिली. राज्यात सायबर गुन्हे रोखण्यासाठी एक मजबूत महासायबर प्लॅटफॉर्म तयार करण्यात आला असून त्याचे बैठकीत सादरीकरण झाले. बालकांवरचे अत्याचार अशा गुन्ह्याचे अतिशय कमी वेळेत आरोपपत्र कसे जाईल यावर चर्चा झाली. अंमली पदार्थ विरोधात कारवाई कशी सुरू आहे आणि पुढे कशा प्रकारे कारवाई केली पाहिजे यावर देखील चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. उद्योगांना कुठल्याही प्रकारे त्रास होऊ नये या दृष्टीने काय करता येईल यावरही चर्चा झाली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.